ओके कांदे पोट टिकत येत का नाही, पावसाने खराब झालेले आहेत आणि एवढाले कांदे झालेले कसे दाखवत आहे. ओके बघा कांदे एवढाले कांदे झालेले आहेत. चला आता एवढी वावर उपटितो. हे गाईज मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा मी आलो आहे आता कांद्याच्या वावरामध्ये. प्यारापेडचं स्लॅब होतं म्हणून दाखवायचं राहिलं. काल आणि परदेशी काही कांदे काढलेले इथं. हे बा सगळं वावर कांद्याचं काढून झालेलं आहे बा. इथून इकडं पावसाच्या आधी काढले होते हे भिजलेले, आणि बा इथून इकडं पावसाच नंतर काढलेत. आता हेच नाही बा, अजून याच्याबरोबर कांद्याची वावर लावलं होतं ती संगच ती बी काढलेलं आहे. आता ती दाखवतो जाऊन तुम्हाला. आधी इथं ही दाखवलं बा. अजून आता तिथं खालचं आपण संगत ज्या 2 वावरं भिजायचं होतं ते वावरं काढायचं चाललेलं आहे. खालचं वरची झालेली काढून 2 वावरं झाले, तर 2-2.5 वावरं काढून झाले 2-3 दिवसात. आता राहिले तर अजून 2-2.5 वावरं काढायचे. सगळे मिळून वावरं बारीक मोठे धरून सगळे 5 वावर येतं. त्याच्यापैकी 2.5 वावर थोडे कमी झालेले येतं काढून 2.5. आणि हे आणि अजून आता तिथं जातो मी ते वावर सगळ्यात आधी 10 दिवस लावलेलं आहे. चला आता त्या वावरात जातो. चला आता या वावरात हे वावर आणि आत्ता जे पहिलं वावर दाखवले ते एकाच दिवशी कांदे लावलेले इथं. किती 11-12 डिसेंबरला. आणि आता यांची आता हे कांदे बी काढायला आलेले इथं, काढलेत बी आता कांदे. आणि हे वावर बा आता काढून सगळं झालेलं आहे. आणि खालचं वावर बी याच्या मागून आहे 7-8-10 दिवसाचं, पण ते बी बघा खालचं ते बी काढायचं चालू आहे. आज ते काढायचे कांदे काढलेत. हे एवढे काल कांदे काढले, तर आता खालची वावर काढायचं आहे. बघू उन्हाच्या आधी कांदे काढून घ्यायचे, आणि ऊन पडलं का 10-11 नंतर मग हे कांदे आता पहिले काढलेले कांदे काटून घ्यावं लागतील. आणि वाखरेपाशी जागा केलेली आहे कांदे टाकायला वळई. चला आता घेऊत खालचे वावर तिकडे. आता कांदे हे काढायचे ते. ओके खालचं वावर आता मी जातो तिथं. आता हे तिसरं वावर कांद्याचं आत्तापर्यंत 2 दाखवले तर, आणि हे तिसरं हे काढायचं चाललं. अजून अर्ध झालेलं नाही आहे, राहिले काढायचं. कांदे राहिले बाकवांच्या वावरात किती बसले तर दाखायचे, जाऊ काटायचे तर तवा दाखवतो. आणि हे अर्ध राहिले. आता हे घ्यायचं 10 वाजे 11 वाजायच्या आत, ऊन वाढायच्या आत काढून. आणि काही 1-2 बाया जे आहेत ते बी आल्या तर येते कांदे काटू लागायला. सगळ्यात पहिल्यांचे वावर पावसाच्या आधी काढलेलं आहे ती. आले पुढं गाडी येते ना, मम्मी पप्पा ताई कांदे काढू लागायला. आता वाजले तर 7:30 पार वाजून गेले, तर 7:30 वाजले. आता 8 वाजेपर्यंत ते बी येतील. तर मी घेतो 1-2 वाफे कांदे काढून. कांदे उपटतोच मी तर दाखतो ह्या वावरातला कांदा एवढा. हे आता शेजवा उपटायचं चाललेलं आहे. ओके कांदे पोट टिकत येत का नाही, पावसाने खराब झालेले आहेत. आणि एवढाले कांदे झालेले कसे दाखवत आहे. ओके बघा कांदे एवढाले कांदे झालेले आहेत. चला आता एवढी वावर उपटितो. आपलं आता सगळं वावर काढून झालेलं आहे सगळं. हे बा ओके
केमध्ये आता काटायला जायचे ते आपण पहिले सगळ्यात काढले होते पावसाच्या आधी कांदे ते काटायला जायचे तर ते आता पाठी त्याच्या हे गाईस तर आपल्या इथं कांदे काटून टाकायचे तर पण थोडी उली पावसामुळे जागा थोडीशी वल्ली आहे आता दिसणार नाही सावली खाली लिंबाखाली हे आपले कांदे टाकायचे म्हणून सावली दिसणार नाही थोडीशी वल्ली जागा आहे म्हणून आज कांदे काटायच नाही राहिलेल्या 2 पट्ट्यापैकी बहुत एक पट्टी ती निघन आता ती काढायला जायचं आहे बा चला तर आपल्याला आता हे सगळं वावर काढून घ्यायचं आहे आज पप्पा तर मी बी काढायला लागतो ना अजून एक टाइम बाया आल्या कामाच्या आल्या त्या घरच्या घरीच आता वाजलेले आहेत 10:30 बहुत कवापट्टी काढून होती एवढी वावर आता ही 4थी आणि फक्त आता अजून एक राहिली तिथं ती झाड दिसते त्याच्या पलीकडून कांदे काढायचे सगळे काढू ठेवलेत नसते मग एकदाच काटायचे हे बघा आता आपले उभे सारे हे सगळे काढून झालेले तर आता चाललं तर आडे सारे काढायला वातिकून पाथा धरायच्या तर आपलं आता सगळे वावर काढून झालेलं आहे आत्ताच आता आम्ही चाललो तर वर तिथं वरच्या वावरात तिकडं कांदे काढायला दुपारी आता झालेली आहे आता जेवून मग कांदे काढायचे तर बी आपलं आता थोडंच राहिलंय काढायचं ते कडचे कडेल 2-4 वाफे आणि हे बी झालेलं आहे आता सगळे 7 जण होते काढायला सकाळी आम्ही 4 जण डबल 10-11च्या नंतर 7 जण होते काढायला म्हणून झाले एवढे कांदे काढून आता थोडा अजून आताशिक वाजल्या तर 5 वाजले तर 6 वाजेपर्यंत काम करता निघताच म्हणून अजून थोडे कांदे तिकडं काटे त्यांचे पहिल्यांदा कांदे काटले होते चला तर आता मी उंड्याच्या ब्लॉकमध्ये दाखवेन तुम्हाला किती कांदे काटले मी उंड्याच्या ब्लॉकमध्ये दाखवेन किती कांदे काटले तर किती नाही आता उद्या आता आपले सगळे कांदे काढून आज झालेले आहेत असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटू सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये तर बाय.